ह्या भागामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये तुला इन्सिजन पण दिसणार नाही अशा पद्धतीने सर्जरी झाली. तर या पेशंटला तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ग्रेड 2 गायनेकोमॅस्टिया आहे, त्याबरोबर एक्सेस स्किन पण भरपूर आहे. ही जी निप्पलची डायरेक्शन दिसते ही डायरेक्शन पुढे आहे, आपलं ही डायरेक्शन खालच्या डायरेक्शनमध्ये पाहिजे. सेम याबद्दल तुम्ही बघू शकता ही पुढे आहे, ही खालच्या डायरेक्शनमध्ये पाहिजे. आणि हा जो काही मोल्ड आहे दिसतो हा आपण काढणार आहे. आणि ह्या पेशंटमध्ये आपण पॉवर असिस्टेड लायपोसक्शन करणार, त्याबरोबर अल्ट्रासॉनिक लायपोसक्शन पण करणार आहे. ठीक आहे, जेणेकरून आपलं स्किन कॉन्ट्रॅक्शन पण चांगल्या पद्धतीने मिळेल. तर आता आपण बघूया रिझल्ट कसा आहे. तर याच्यात पूर्ण चेस्टमध्ये बघू शकता की चेस्टला ऑलमोस्ट नॉर्मल सारखा शेप आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेला बोललो तशा पद्धतीने निप्पलची डायरेक्शन जी एकदम वरती होती पुढे होती ही नॉर्मल डायरेक्शनमध्ये आली आणि स्लाइटली लोअर डायरेक्शनमध्ये. तर हाच ॲडव्हान्टेज आहे लायपोसक्शन आणि गायनेकोमॅस्टिया सर्जरी लायपोसक्शन आणि ट्रान्सनिपल ग्लँड एक्सिजन करायचा. त्याचबरोबर आपण या पेशंटला अल्ट्रासोनिक एनर्जीचा पण वापर केला होता, त्यामुळे स्किन कॉन्ट्रॅक्शन एकदम चांगल्या पद्धतीने आलं.